तुमच्या विश्वासाचा आवाज, जळगाव उन्नती. जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित. आम्ही नेहमीच तुमच्या सोबत. सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट. भाजप उमेदवार दांडगे यांच्या प्रचार कार्यालयाचे भव्य उद्घाटन. भारतीय जनता पार्टीच्या नगरपरिषद निवडणुकीच्या तयारीला वेग आला असून आज दुर्गा चौक येथे भाजपच्या प्रचार कार्यालयाचे भव्य उद्घाटन करण्यात आले. नगरपरिषद क्षेत्रातील उमेदवार दांडगे गणेश रामेश्वर आणि सदस्य पदाच्या उमेदवारांच्या उपस्थितीत आयोजित हा कार्यक्रम कार्यकर्त्यांच्या उत्साहाने दुमदुमून गेला. उद्घाटनाची मुख्य जबाबदारी आमदार संजय कुटे यांच्या हस्ते पार पडली. कार्यक्रमासाठी परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिक, महिला, व्यापारी आणि स्थानिक कार्यकर्ते एकत्र आले होते. कार्यालय उद्घाटनानंतर गावातील विविध भागात भव्य प्रचार रॅलीही काढण्यात आली. उद्घाटनानंतर गावभर उत्साहाचा माहोल. उद्घाटन सोहळ्यानंतर आमदार संजय कुटे यांनी उपस्थित जनतेला उद्देशून मार्गदर्शनपर भाषण केले. त्यांनी भाजप सरकारच्या विकासकामांची माहिती देत नगरपरिषद निवडणूक ही स्थानिक पातळीवरील प्रगतीची निर्णायक वेळ असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी नागरिकांना योग्य नेतृत्वाची निवड करून गावाच्या प्रगतीसाठी सक्रिय सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले. उमेदवार दांडगे गणेश रामेश्वर यांनी गावातील अपूर्ण कामे, पाणी पुरवठा, स्वच्छता, पायाभूत सुविधा आणि नागरिकांच्या दैनंदिन गरजांबाबत आपली भूमिका मांडली. त्यांनी सांगितले की निवडून आल्यास सर्वसामान्य नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून विकास केंद्रित कामे हाती घेण्यात येतील. प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनानंतर काढण्यात आलेल्या रॅलीने गावातील राजकीय वातावरण चैतन्यमय केले. भाजप कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीने आणि उत्साही वातावरणाने कार्यक्रम अधिक आकर्षक झाला. महिला पुरुष दोघांचा मोठा सहभाग. या रॅलीत महिलांची उपस्थिती देखील उल्लेखनीय होती. ग्रामस्तरावर महिलांचा वाढता राजकीय सहभाग आणि निर्णय प्रक्रियेत त्यांचे योगदान हे या रॅलीतून स्पष्ट झाले. युवा कार्यकर्तेही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते, ज्यामुळे भाजपचा प्रचार अधिक जोमाने सुरू असल्याचे दृश्य दिसून आले. दुर्गा चौक ते गावातील प्रमुख मार्गांवरून निघालेल्या रॅलीला स्थानिक नागरिकांकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता. अनेक ठिकाणी उमेदवारांचे स्वागत करण्यात आले. रॅली दरम्यान उमेदवारांनी नागरिकांचे प्रश्न ऐकून त्यांची माहिती नोंदवली. भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गावातील मतदारांपर्यंत विकासाची माहिती पोहोचवण्यावर विशेष भर दिला. लोकांशी संवाद साधत निवडणुकीत अधिकाधिक मतदारांनी मतदान करून भाजपला संधी द्यावी, असे आवाहन करण्यात आले. निवडणूक प्रचाराला मिळाली जोरदार सुरुवात. प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाने आणि रॅलीने भाजपच्या निवडणूक मोहिमेला जोरदार सुरुवात मिळाली आहे. आगामी दिवसात वर्गणी, भेटीगाठी, घरदारे आणि सभा यांमधून प्रचाराचा वेग आणखी वाढवण्याची तयारी सुरू असल्याचे पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाने सांगितले. दुर्गा चौकातील हा कार्यक्रम भाजपच्या एकजुटीचा आणि आगामी निवडणुकांमध्ये विजय मिळवण्याच्या निर्धाराचा पुरावा ठरला. गावातील राजकीय घडामोडींना आता अधिक गती मिळणार, अशी चिन्हे आजच्या रॅलीतून स्पष्टपणे दिसली. तुमच्या विश्वासाचा आवाज, जळगाव उन्नती. जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित. आम्ही नेहमीच तुमच्या सोबत. सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट.